अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे। तर कमर्शियल गॅस पुरवठ्याअभावी भारतातील विविध उद्योग धोक्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिक चक्क लाकूड फाटा गोळा करून चूल पेटवू लागलेले आहेत। तर नाशिकमधील औद्योगिक वसाहतींसाठी मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे। गॅस पुरवठ्यावर आलेल्या मर्यादांमुळे सातपूर आणि अंबड औद्योगिक परिसरातील सुमारे 350 ते 400 उद्योगांपुढे बंदचं संकट निर्माण झालेलं आहे। ही काही दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये 400 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। संभाजीनगरमध्ये 2500 उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे। तर दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये हॉटेलमध्ये चुली पेटवायला सुरुवात केलेली आहे, कारण व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे। मालेगावात घरगुती गॅससाठी एजन्सी समोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावलेल्या आहेत। बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली आहे। तर कोल्हापूरमध्ये उद्योगांवर काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तर सोलापूरमध्ये ग्राहक नसल्यानं खानावळी ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण बघतो युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आणि उद्योग संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास राज्यभरातील हजारो उद्योग या सगळ्यामुळे संकटात अडचणीत सापडल्याचं चित्र आहे। आणि त्यामुळे कामगारांना बिनपगारी सुट्टी घेण्याच्या संदर्भात सुद्धा अनेक उद्योजक आहेत यांनी कालपासून आपल्या भावना व्यक्त केल्याच्या माहिती मिळते।